त्यानंतर बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वादानंतर आता तणाव वाढलाय। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वाद झाला। महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवरती हल्ला करण्यात आला। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाच्या वाहनाची तोडाफोड करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप या पार्श्वभूमीवर केला जातोय। तर या वाहनांमधून पैशाचं वाटप होत असल्याचा भाजपचा आरोप आहे। महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील सगळे उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने आता रवाना झालेत। प्रचाराची वाहनं घेऊन सर्व उमेदवार हे पोलीस आयुक्तालयाकडे वळलेत। नाशिकमधली ही बातमी। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तणाव निर्माण झालाय। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने-सामने आलेत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला। नाशिकमध्ये यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला जातोय। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाची वाहनं फोडली गेली आहेत। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। तर वाहनांमधून पैशाचं वाटप होत असल्याचा भाजपचा आरोप आहे। महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील सगळे उमेदवार आता पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत। प्रचाराची वाहनं घेऊन सर्व उमेदवार हे पोलीस आयुक्तालयाकडे वळलेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नेमकं हे काय प्रकरण आहे आणि सध्याची या प्रकरणाबाबत काय अपडेट? नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातला हा सगळा प्रकार आहे। गणेश गीतेचे पूर्वी भाजपमध्ये होते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवार गटाचं त्यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे। शरद पवार गटाकडून उभे असलेल्या या गणेश गीते यांच्या प्रचाराच्या वाहनांवरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, अशा प्रकारचा आरोप गणेश गीते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे। आणि या सगळ्याच्या अनुषंगाने हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आता नाशिकच्या पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधला हा सगळा वाद आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हा वाद जो आहे तो सुरू होता। खरं तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं पैशांचं वाटप केलं जातं असा भाजपचा आरोप होता। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील भाजपकडून पैशांचं वाटप केलं जातंय अशा प्रकारचा आरोप होता। या सगळ्याच्या वादाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यामध्ये गणेश गीते यांचे जे भाऊ आहे, जे उमेदवार आहेत त्यांचे जे भाऊ आहे, त्यांची वाहनं जी आहेत ती पंचवटी परिसरामध्ये प्रचार करत होती आणि त्याच वेळेला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या गाड्यांना घेरावा घातला आणि त्या गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केली, वाहनांवरती लाथा मारल्या। आपण जर गोंधळ बघितला तर दृश्यांमध्ये तो गोंधळ स्पष्ट आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातलं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे। आता या दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी देखील दाखल झालेले आहे। आणि आता काही वेळापूर्वी जे एक माहितीनुसार सुप्रिया सुळे देखील नाशिकच्या बर लक्ष्मण, तुमचा मुद्दा कळलेला आहे। आता होत आहे जी, नक्कीच आता या प्रकरणामध्ये काय कारवाई होते पुढची ती पाहणं महत्त्वाचं ठरेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पंचवटी परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। आपण हे दृश्य पाहतोय। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला। नाशिकमधल्या पंचवटीमधली ही घटना आहे। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला। महायुतीच्या उमेदवारांनी हल्ला केल्याचं म्हटलं जातं असा आरोप होतोय। वाहनातून पैसे नेले जात असल्याचा, रोकड नेला जात असल्याचा आरोप होता आणि त्याच्यावरून हे संपूर्ण प्रकरण आता समोर आलंय। काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।